आपण बघणार आहोत एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय आणि एंडोमेट्रियोसिसमध्ये येणारं वांध्यत्व। बेसिकली एंडोमेट्रियोसिसमध्ये पाळीच्या दरम्यान तुमच्या गर्भाशयाचं अस्तर जे नॅचरली बाहेर फ्लो व्हायला पाहिजे थोड्या प्रमाणात तुमच्या ट्यूबद्वारे तुमच्या पोटात सांडत असतं आणि रक्ताची जी प्रॉपर्टी आहे ते स्टिकी असतं, म्हणजे चिकट असतं। तर असं चिकट रक्त जेव्हा तुमच्या ट्यूबद्वारे ट्रॅव्हल करतं तेव्हा ते तुमच्या गर्भनलिकेतले केस चिटकवून टाकतं। कुठेतरी ते रक्त जाऊन तुमच्या अंडाशयावर जाऊन चिटकतं, त्यामुळे तुमचा ट्यूब आणि तुमच्या ओव्हरीचं रिलेशनची ॲनाटॉमी डिस्टर्ब होऊन जाते। कुठेतरी तुमच्या ट्यूब्स ब्लॉक होतात, ट्यूबमध्ये रक्त जमा होणं, पस जमा होणं असे प्रॉब्लेम्स वाढतात। तुमच्या अंडाशयामध्ये एंडोमेट्रियोटिक सिस्ट बनतात। तसंच तिथे असणाऱ्या इन्फ्लमेशनमुळे अंडाशयातल्या स्त्रीबीजांची संख्या कमी होते, स्त्रीबीजांची क्वालिटी कमी होते। प्रत्येकच केसमध्ये एंडोमेट्रियोसिसच्या सर्जरी करणं गरजेचं नसतं आणि कुठलीही सर्जरी तुमच्या अंडाशयावर करण्यापूर्वी तुमचे गर्भ गोठवणं खूप महत्त्वाचं असतं, कारण जेव्हा तुमच्या अंडाशयावर सर्जरी होते तेव्हा त्या अंडाशयाची कमी झालेली कपॅसिटी अजून देखील कमी होते। त्यामुळे एंडोमेट्रियोसिसमध्ये सर्जरी करण्यापूर्वी तुमचे गर्भ गोठवणं महत्त्वाचं आहे आणि IVFद्वारे एंडोमेट्रियोसिसमध्ये तुम्हाला नक्कीच खूप छान सक्सेस रेट मिळतो।